तर एक दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। दीर्घ आजारानं बाबा आढाव यांचं निधन झालंय। काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं होतं। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बाबा आढाव यांचं सामाजिक कार्य मोठं होतं। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्यावर काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। तर दीर्घ आजारानं बाबा आढाव यांचं मृत्यू झालाय। त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बाबा आढाव यांनी सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे। 1 जून 1930 मध्ये त्यांचा जन्म झाला। सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नसून सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे खऱ्या अर्थानं नेते अशी त्यांची ओळख होती। त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केलं। त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे हमाल पंचायतीची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केलं। यासोबतच जातीय भेदभावाविरोधात लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केलं आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलेले बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। त्यांनी काही साहित्य सुद्धा लिहिलं। एक गाव एक पाणवठा सोबतच सत्य शोधण्याची वाटचाल, हमाल पंचायत हे त्यांचे काही साहित्य। सोबतच त्यांना पुण्यभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं होतं। मॅन ऑफ द इयर द वीक मासिकाद्वारे त्यांचा सन्मान केला गेला होता। सामाजिक जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट जीवनगौरव पुरस्कार 2011 साली देण्यात आला होता। तर पुण्यभूषण पुरस्कार 2006 साली देण्यात आला। तर मॅन ऑफ द इयर द वीक मासिकाद्वारे त्यांचा 2007 साली सन्मान करण्यात आला होता। 1 जून 1930 मध्ये पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता। आयुर्वेद वेदकशास्त्राची पदवी त्यांनी घेतली होती। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी जोडलेले आहेत। विश्वंभरजी, दुःखद बातमी आहे, एक ज्येष्ठ समाजसेवक आपल्यातून हरपलेत। नुसतं एक ज्येष्ठ समाजसेवकच नाही, तर त्या पिढीचा मी म्हणेन की शेवटचा प्रतिनिधी गंगाप्रसाद जे पण गेले आणि त्या पिढीची सगळी मंडळी, म्हणजे आता कदाचित बाबा शेवटचा प्रतिनिधी होते। बाबांचं जाणं म्हणजे एक संपूर्ण इतिहास जो महाराष्ट्रात घडला, एक गाव एक पाणवठापासून ते अगदी हमाल पंचायतीपर्यंत सगळं, तो एक फार मोठा पट आहे त्यांच्या कामाचा। आणि खऱ्या अर्थाने जर कोणी बाबासाहेबांच्या पावलावर चालून, गांधीजींच्या पावलावर चालून सत्याग्रह करून आणि ज्याला अंत्योदय म्हणतो आपण, शेवटच्या माणसाचा लढा, तो बाबा शेवटपर्यंत लढत होते। अगदी दवाखान्यात ऍडमिट होईपर्यंत ते सक्रिय होते आणि ही बातमी अगदी अपेक्षित होती, कारण ते सिरियसच होते, अगदी गंभीर आजारी होते। परंतु तरी बाबांचं जाणं खूप वेदनादायक आणि आमच्यासारख्या अनेकांना एक मार्गदर्शन हरपला, अशी आमची प्रतिक्रिया। विश्वंभरजी, तुम्ही त्यांच्यासोबत कधी काम केलेलं आहे का? तुमच्या काही आठवणी आहेत? अनेक आंदोलनांमध्ये आम्ही एकत्र होतो। बाबांच्या बरोबर मी होतो असं म्हणणं उद्धटपणा होईल, पण अशी अनेक आंदोलनं जिथे बाबांच्या नेतृत्वाखाली होती आणि आम्ही त्यात होतो। शेवटचं तसं आंदोलन जेव्हा मोदींना टिळक पुरस्कार देणार होते तेव्हा आम्ही त्यांच्यावर केलं होतं मंडईमध्ये। पण बाबा हे सगळ्यांचे आधारवड होते। ज्या पुरोगामी चळवळी महाराष्ट्रात आहेत, मग त्या पर्यावरणाच्या असतील, त्या समतेच्या असतील, त्या स्त्रियांच्या प्रश्नाच्या असतील, किंवा त्या गोरगरिबांच्या, शोषितांच्या लढाया असतील, त्या सगळ्यांमध्ये बाबा हे अगदी अग्रस्थानी होते आणि बाबांचं असणं हे पण एक त्या आंदोलनाला वेगळं आयाम देऊन जायचं। बरं, विश्वंभरजी, तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, अनेक आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झाले होतात। बाबा आढाव यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये काय अशी होती की ज्यामुळे त्यांच्यासोबत अशी बरीच माणसं ही जोडली जायची? बाबा हा अतिशय प्रफुल्लित माणूस होता।
बाबा एखाद्या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळंच तिथं वातावरण बनायचं आणि बाबांची एक सवय होती, ते घरून सोनचाफ्याची फुलं आणायचे आणि प्रत्येकाला एक एक द्यायचे. ती एक म्हणलं तर सहज कृती होती, तिच्यात ते विशेष नव्हतं, परंतु ती बाबांची ओळख पण होती खरं एका अर्थाने. आणि एक सद्भाव जो बाबांनी पेरला सगळीकडे, तो सद्भाव होता. आणि मला अनेक आठवणी बाबांच्या बरोबरच्या आहेत, पण बाबा असल्यानंतर अखंड म्हणायचे, महात्मा फुलेंचा जो अखंड आहे, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व सत्य सर्व धर्मांचे बाहेर, तो बाबाच म्हणायचे. आणि त्यांच्या मागोमाग सगळ्यांनी म्हणायचं. असेही पुण्यामध्ये कमीत कमी गेले, मी तरी ते 25 वर्षाच्या आसपास, 20 वर्षांच्या आसपास तर नक्की मला ते आठवतंय बाबांचं. बाबा अतिशय रुजू होते, स्वभावाने रुजूता होते त्यांच्याकडे, पण प्रसंगी कठोर होते. आणि बाबांच्या भूमिका या कधीही लेच्यापेच्या नसायच्या. त्यांनी एकदा भूमिका घेतली म्हणजे घेतली, बरं, काही झालं तरी ते माघार घ्यायचे नाही. बाबांच्या भरपूर आठवणी आहेत, पण मी एक सांगेन की खास करून दलितांची जी चळवळ होती महाराष्ट्रातली, तिला थेट एक परिणामकारक अशा पद्धतीने प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणू, ती चळवळ म्हणजे एक गाव एक पाणवठा होती. आणि त्या एक गाव एक पाणवठा चळवळीचं महत्व हे फार मोठं महत्व आहे, ते कायम अबाधित राहील असं म्हणतो. ठीक आहे. विश्वंभरजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आदरांजली वाहिल्याबद्दल.